मी समर्थ शिवशक्ती प्रार्थना ह्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला सांगणार लक्ष्मीपूजन। भरपूर जणांचा गोंधळ उडालेला आहे, लक्ष्मीपूजन 21 ला करावं का 20 ला करावं, पण मी तुम्हाला आज तेच सांगणार आहे, शास्त्रानुसार सांगणार आहे। लक्ष्मीपूजन हे आपल्याला 20 तारखेलाच करायचं आहे, कारण की 20 तारखेला या वर्षी अमावस्या ही 3:44 सुरू होणार आहे दुपारी 20 तारखेला आणि 21 तारखेला 5:55 ती समाप्त होणार आहे। त्यामुळे लक्ष्मीपूजन आपण हे संध्याकाळच्याच टायमाला करतो, तर त्यामुळे तुम्ही लक्ष्मीपूजन हे 20 तारखेला संध्याकाळच्याच टायमाला करायचं आहे। आणि त्याचा शुभ मुहूर्त तुम्हाला सांगते, शुभ मुहूर्त आहे 20 तारखेला संध्याकाळी 6:10 पासून तर 8:40 अत्यंत शुभ आणि लाभकारक असा जो वेळ आहे लक्ष्मीपूजनाचा तो आहे। त्या वेळेमध्ये आपल्याला लक्ष्मीपूजन करायचं आहे। तर ह्या वेळेमध्येच तुम्हाला लक्ष्मीपूजन करायचं आहे, कारण की 21 तारखेला जी अमावस्या आहे 5:55 ती समाप्त होते, त्यामुळे आपल्याला लक्ष्मीपूजनचा मुहूर्त नाही। त्यामुळे आपल्याला 20 तारखेला लक्ष्मीपूजन करायचं आहे। आणि अशाच पद्धतीने मी तुम्हाला पंचांगानुसार शास्त्रानुसार सांगितलेलं आहे। तर हा अत्यंत शुभ मुहूर्त आहे, या शुभ मुहूर्तावर आपल्याला लक्ष्मीपूजन केल्याचं फळ आपल्याला मिळेल आणि त्यावेळेसच आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता येईल असं सुद्धा म्हटलं गेलेलं आहे। आता ते धनत्रयोदशीचे जे पूजन आहे त्याचे पण व्हिडिओ केलेला आहे। त्याच्यात 13 दिव्यांचं अनंत पुण्याची प्राप्ती करून देणार आहे, दान करणारे दिवे आहे। प्रत्येक देवाला कशा पद्धतीने दान करावं, त्याचं पुण्य काय आहे, काय आपल्याला लाभ मिळेल याचा सुद्धा मी व्हिडिओ केलेला आहे। त्यामुळे शिवशक्ती प्रार्थना या चॅनलवर जा, तुम्हाला नवनवे व्हिडिओ प्राप्त होतील। नव्या म्हणजे आपले जे सणवार आहे हिंदू धर्मातले ते संपूर्ण माहिती मी त्यामध्ये सांगत असते। माझं चॅनल तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।